एक मोठी बातमी। पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते सण उत्सवांचे। महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजेच गणेश उत्सवाची सुरुवात होते ती जगप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनानं। संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते लालबागच्या राजाचं पाद्यपूजन करण्यात आलेलं आहे। या पाद्यपूजनानंतर आता प्रत्यक्ष लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती साकारण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, लालबागच्या राजाचं पाद्यपूजन संपन्न झालंय, काय अपडेट? आपण पाहतो की पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला की सर्वांना सण उत्सवांचे वेध लागतात आणि आजचं सर्वांचं लक्ष असतं ते म्हणजे गणेशोत्सवाकडे। आणि गणेशोत्सवाची सुरुवात जी आहे ती लालबागच्या राजापासून होते। लालबागचा राजा जगप्रसिद्ध आहे आणि जगप्रसिद्ध या लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याचं काम जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे। आज संकष्ट चतुर्थी आहे आणि संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावरती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाचं पाऊल पूजन जे आहे ते आज पहाटे 6 वाजता कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेमध्ये केलेलं आहे। म्हणजे जिथे मूर्तिकार मूर्ती घडवतात त्या कार्यशाळेमध्ये आज लालबागच्या राजाचं पाऊल पूजन जे आहे ते पार पडलेलं आहे। आणि आजच्या या पाऊल पूजनानंतर आता प्रत्यक्ष लालबागच्या राजाची वात्सल्यपूर्ण मूर्ती जी आहे ती साकारण्यास सुरुवात होणार आहे। आता 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आहे आणि 27 ऑगस्ट पूर्वी जवळपास 3 महिने आधीपासूनच गणेशोत्सवाला जी पूर्वतयारी जी आहे तिला सुरुवात होते। आणि एकंदरीत आपण पाहतोय की सणोत्सवाच्या माध्यमातूनच गणेशोत्सव जो आहे मोठ्या प्रमाणात सुरू होतो आणि आता लालबागच्या राजाचं पाऊल पूजन पार पडलेलं आहे। त्यामुळे गणेशोत्सवाचे खऱ्या अर्थाने पडघम जे आहे ते आता वाजू लागलेले आहेत। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।